व्यक्तीचं. तुम्हाला माहिती का तुम्ही किती मॅट्रिक्स मध्ये फसत चाललाय? डू यू नो की मीडिया तुमचं ब्रेन वॉश करते? न्यूज चॅनल्स मुळे. मीडिया तुमचं मेन कॉज ऑफ डिप्रेशन असू शकते. न्यूज चॅनल तुमच्या डोक्यात किती कचरा भरायले. अननेसेसरी इन्फॉर्मेशनचा बाजार आहे मीडिया. तर तुम्ही ह्या पॉडकास्ट मध्ये बघू शकता. नाही, कामाची न्यूज कधीच नसतात मीडियामध्ये. मीडिया न्यूज ऐकून डोक्यात कचरा भरते आणि नो न्यूज इज गुड न्यूज असं का म्हणते. आणि काय ना, न्यूज बघण्याला नॉलेजचं गेन करण्याचं साधन समजलं जाते, पण नॉलेज तर काही गेन होत नाही. जसं ड्रामा आणि आर्ग्युमेंट्स आपण बघतो आणि डोक्यात कचरा भरून घेतो. जाणून घेऊ आजच्या परघडीच्या पॉडकास्टमध्ये. हे आमचा 5वा पॉडकास्ट आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. तर पियुष, मीडिया हे आपला 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी. ह्या स्टेटमेंट बाबत तुला काय म्हणायचं? म्हणजे मला वाटतंय ते डेमोक्रॉसी जे त्याला आपण 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, बट आपल्यालाच माहिती की न्यूज मध्ये खरं सांगतात का? फेक न्यूज जे असते थोडी मसालेदार असते, त्याच्यानं ऑडियन्सचं काइंड ऑफ अटेन्शन गेन होत आहे. सो आय थिंक TRP वगैरे त्यांचा वाढत असेल. भारतातल्या लोकांना काय आहे की जेवणात पण स्पायसेस लागतात आणि न्यूज मध्ये पण स्पायसेस लागतात. आणि ते आर्ग्युमेंट जे असतात ते डिबेट म्हणून ते 3-4 जणांना बोलवतात आणि ते डिबेटच्या नावाखाली एकमेकांना शिव्या घालतात आणि भांडतात. आणि मेन म्हणजे ते अशी लोक आणतात की ते एकमेकाला म्हणजे ओरडणार, गोंधळ करणार असेच नमुने ते उचलून आणतात. म्हणजे न्यूज म्हणजे काय होतं की नवीन घडामोडी कळाव्या आपल्याला, आणि त्याचा एक माणसाचा आवाज म्हणून, एका सामान्य माणसाचा आवाज म्हणून न्यूजला बघत होते. आता इंग्रजांच्या काळात आपले लोकमान्य टिळकांनी केसरी नावाचे असे वर्तमानपत्र काढले होते, म्हणजे सामान्य लोकांचा आवाज किंवा बाहेर पडावा त्याच्यासाठी. आणि त्या काळात पण ती ब्रिटिश गव्हर्नमेंट होती, ती असे आर्टिकल काढायची की किती चांगली ब्रिटिश गव्हर्नमेंट इंडियासाठी आणि किती बेनिफिशियल करायलेत लोकांसाठी जगणं. आणि आताचं काय बदल नाही. आताचं तर अजून वर्स्ट आहे. सरकार म्हणजे पैसा देते म्हणजे जी ह्याची न्यूजपेपरची जी ऍड असतात त्या सरकारी ऍड करून त्यांना पैसा भेटते. आता जी न्यूजपेपर असतं किती रुपयाला असते? 5 रुपयाला असते. टाइम्स ऑफ इंडिया. पण 48 पेजचा ते पेपर असते, त्यांना ते परवडत नाही द्यायला 5 रुपयाला. त्याची ओव्हरऑल कॉस्ट 17 रुपये पडते. मग आपण 5 रुपये दिले तर ती बाकीचे 12 रुपये कुठून येणार? ऍड्स. आणि ती ऍड्सची मेन सोर्स काय येते? सरकारकडून येते. आणि ही थिंक की जे न्यूज चॅनल वाले आहेत ते गव्हर्नमेंट अगेन्स्ट बोलू शकत नाहीत, कारण गव्हर्नमेंटच त्यांचं एक काइंड ऑफ कस्टमर आहे. सो ग्राहकच्या विरुद्ध ते जाऊ शकत नाहीत. आपण जसं ते नसते का सकाळी न्यूज बघतो, ती किती बेकार गोष्ट आहे. आणि ते मेंटल हेल्थवर कसा इम्पॅक्ट पडत असेल. म्हणजे सकाळी उठलोत आणि पेपर वाचायलोत किंवा TV बघायलोत आणि सकाळी ते भांडायलेत चॅनल. म्हणजे तू आता पेपर उघडला बरं का, काही वाचण्यासारखी गोष्टच नाहीये ती. 95% त्यात बेकार गोष्टी असतात, निगेटिव्ह गोष्टी असतात. एक पडून मेलं कुठतरी, एखादा डिवॉर्स झालाय आणि एका पत्नीनं दुसऱ्या पतीचा नळ दाबून हत्या केली. म्हणजे तुला ती सकाळी का वाचायचे? ते काय दाखवते? व्हॉट सेल्स, जे विकतंय ते दाखवतात ते. आता ते पुण्याचं ती पोर्शे इन्सिडेंट, एका किती भारी स्टोरी. ते तू एक्सप्लेन करतो, चांगला स्टोरी सांगतो. ते समजा नॉर्मल गाडीनं जर ते अपघात झाला असता तर ते तेवढं हे नसतं, काइंड ऑफ स्टोरी नसती तेवढी भारी. म्हणजे मी असं म्हणत नाही की ते त्यानं जे केलंय ते बरोबर आहे, कुणाला धडक देऊन मारणं चुकीचंच आहे ऑब्विसली. पण ती स्टोरी बघा ना, म्हणजे ती किती बिल्डरचा मुलगा आहे, ती पोर्शे गाडीमध्ये गेला, देन तो त्याच्या आधी पब मध्ये गेलता, देन त्यानं धडक दिली, जेलमध्ये त्यानं पिझ्झा मागवला, देन त्याला AC लिहायला लावलं. ती स्टोरी म्हणजे इतकी अशी चटपटीत आहे, त्यामुळे ती स्टोरी विकली. म्हणजे इतकी परफेक्ट आहे ती की खरी वाटतच नाही. इतकी परफेक्ट. पुन्हा त्याच्या आजूबाजू काहीतरी निघालं, म्हणजे एक आठवडाभर त्यांना ते भेटलं माल. लॅब मधले रिपोर्ट पण फेकून दिले आणि ते जस्ट इतकी ड्रामॅटिक आहे, त्यामुळं ती स्टोरी विकली काइंड ऑफ, असं म्हणेन मी. मग हे इतक्या मसालेदार स्टोरी नंतर तुला एखाद्या साध्या स्टोऱ्या कशाला सांगू वाटतात जनतेला? म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी किंवा बेरोजगारीची अडचण, ही बाकीचे किती बोरिंग वाटतात. मग ट्रूथ पेक्षा
मसालेदार गोष्टीला जास्त महत्व आहे. मग आपणच विचार करायला पाहिजे की आपल्या डोक्यात कसं आहे, निगेटिव्ह बायस आहे. म्हणजे आपण निगेटिव्ह गोष्टीला जास्त अटेन्शन देतात. आपलं डोकं लगेच त्या जी निगेटिव्ह गोष्ट आहे त्याला ग्रॅब करतं. मग आपण ऑटोमॅटिकली ती वायर्ड आहेत तसे की आपण निगेटिव्ह गोष्टीला जास्त भाव देतात. आता आधीच्या काळात पण आपण जेव्हा ह्याच्यात राहत होतात, गुफेत राहत होतात, तेव्हा आपल्याला ह्या न्यूजची काही गरज नव्हती. तेव्हा समजा कुठंतरी झाडात असं वाजलं काहीतरी तर आपल्याला वाटायचं ओके सिंह असेल, तेव्हा काहीतरी प्राणी असेल जी की आपल्याला जीवे मारू शकतात. म्हणजे ज्या निगेटिव्ह वे मध्ये ज्या हा. इमोशनली स्ट्रॉंग जे असतात, हा सॅडनेस असेल, अँगर असेल, ते हा अटेन्शन गेन करतात हा. आपल्या. म्हणजे त्या निगेटिव्ह गोष्टीला आपण जास्त वजन देतोय, त्याला आपण जास्त भाव देतोय. मग त्याचा इतका फायदा घेतला जातोय ह्या न्यूज मध्ये. प्रत्येक बातमी निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह बातमीला कोण भावच देत नाही ना. काय करायचंय, आपल्यासोबत झाली का नाही, मग त्याचा काही इम्पॅक्टच पडत नाही, ते विकत नाही. आणि मेन म्हणजे 24 तास चालू असते, नेव्हर एंडिंग आहे ही, 24/7. इतक्या इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यात भरली जाती. आपल्याला त्यातली 10% पण लक्षात राहत नाही. म्हणजे ते आपल्याला काइंड ऑफ कॉन्स्टंट स्टिम्युलेशनची सवय लागलेली असते मॉडर्न काळामध्ये. तर आपल्याला जस्ट काहीतरी म्हणजे फोन उघडतो तर आपल्याला त्याचं स्टिम्युलेशन पाहिजे, आपल्याला जस्ट काहीतरी वाजायला पाहिजे, काहीतरी बोलायला पाहिजे, काहीतरी ऐकायला पाहिजे. म्हणजे आपण न्यूज कन्झ्युम पण करत नाहीत, आपल्याला आपण त्या न्यूजनं कन्झ्युम होतो. म्हणजे आपण त्या गोष्टी आपल्याला त्याच्या आत खेचून घेतात, त्या आपल्या काइंड ऑफ मेंटल एनर्जी बर्न करतात असं वाटतं मला. आता तू पॉडकास्ट चालू करायच्या आधी बातम्या ऐकत हा, होता. मी जस्ट खूप सारा कचरा भरतोय, म्हणजे खूप सारी इन्फॉर्मेशन भेटती डोक्यात भरती असं वाटतं मला. आणि ती खास करून म्हणजे ती जी नसतात का 50 बातम्या एक मिनिटात, आपलं डोक्याला एक बातमी डायजेस्ट करायला थोडा वेळ लागते, पुन्हा दुसरी नाही धन तन तन एक अजून एक आली, धन तन तन अजून काय, म्हणजे नेव्हर एंडिंग गेले. म्हणजे ते एक तर फास्ट असते, आपल्याला ब्रेनला प्रोसेस करायला वेळ लागतो थोडासा. म्हणजे समजा कोणती निगेटिव्ह थिंग असली, आपल्याला सॅड फील झालं, तर आपल्याला ते सॅड इमोशन जास्त ते प्रोसेस करायला थोडा बहुत वेळ लागतं. मग ती जी आपल्याला काइंड ऑफ ते बंबार्ड केलं जाते तर तेवढ्या साऱ्या इन्फॉर्मेशन ते जस्ट काइंड ऑफ अनहेल्दी आहे असं म्हणा. आणि ती जी म्युझिक जे असतंय ते म्युझिकचं काहीच नाही, ते थम थम थम, ते जस्ट ते काहीतरी इम्पॉर्टंट आहे ते, जसं आपल्या डोक्याला काय वाटतंय काहीतरी इम्पॉर्टंट ते म्युझिक ती काइंड ऑफ असं रचनेचं आणि केऑसचं फील होतं. म्हणजे शांततेने बघताच येत नाही. जे ऐकत नाहीत त्यांच्यासाठी शांत वाटतंय मला, जे हा. त्यांना बातम्यात काही इंटरेस्ट नाही ते शांत लोक वाटतात. आणि ही जी राजकारण आहे खूप घाण गोष्ट आहे. आणि कोणतीच गोष्ट असं नाही की ह्या राजकारणात किंवा ह्या बातम्यात की ती प्युअर आहे. मग कुठून बी गेलास तरी घाणच आहे तुला. मग ह्या घाणीत तू कशाला जातोस मनानच, की तुला मनानच नालीत कशाला उडी टाकायलास तू. त्यापेक्षा तुम्ही जे लोक बघतात न्यूज त्यांनी समजा ट्राय केलं की मी आठवड्याभर नाही बघणार, काही फरक पडत नाही, आठवड्याभर सेमच न्यूज रिपीट होते. आणि मेन थिंग म्हणजे लोकांना असं फील होतंय की ते जेव्हा न्यूज बघतात तेव्हा त्यांना अप टू डेट राहिले ते, किंवा ते त्यांना नॉलेज भेटायला. पण ते आपली जी मेन स्ट्रीम मीडिया आहे तिचेच कचरा आहे असं फील होतं मला. म्हणजे आपली मेन स्ट्रीम मीडिया काइंड ऑफ फेक न्यूज आणि वेगवेगळे विचित्र स्टेटमेंट करते, जस्ट काही फेकत राहते. आणि ते असं होते की ट्विटर येऊन लोक त्याच्यावर भांडतात, किंवा ट्विटरवर येऊन ती गोष्ट करेक्ट करतात असं फील होतं. आणि असं नाही समजा ज्यांना वाटतंय की बातम्या नाही बघितला की मी मागं पडेल, तर तसं नाही. जर इम्पॉर्टंट गोष्ट असेलच तर ते तुम्हाला कुठं ना कुठून भेटेलच ना. म्हणजे समजा जग संपायलंय, कळलंच ना तुला कुठून ना कुठून, तू तरी सांगशील ना मला अरे जग संपायले कुठं ना. म्हणजे आय थिंक न्यूज बंद करण्यापेक्षा रिलायबल सोर्सवर न्यूज बघणं, म्हणजे वाचणं बघणं, आणि न्यूजला एव्हिडन्स आहे का, किंवा ते कोणत्या, म्हणजे ते नसते का एक्स्ट्राऑर्डिनरी क्लेम्स रिक्वायर एक्स्ट्राऑर्डिनरी एव्हिडन्स. मग ते असं असतं की जर कोणी एक्स्ट्राऑर्डिनरी क्लेम करत असेल तर आपण म्हणजे ते एव्हिडन्स काय आहे, ते कशावरती गोष्ट म्हणायलेत का, ते जस्ट एंटरटेनमेंट टाईप बनायले आणि ते जस्ट तुमचं अटेन्शन गेन करायले, हे आपण बघायला पाहिजे. कारण आय थिंक ते न्यूज चॅनलवाले कोणीही जे असतं ते काइंड ऑफ असं मोर फोकस्ड असतात की सम काइंड ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी क्लेम करावं त्यांनी, म्हणजे कोणती तरी मोठी गोष्ट सांगू, जितकी मोठी असेल जितकी जास्त इमोशनल रिॲक्शन असतील तेवढे चांगले असं त्यांना वाटतं. असं वाटतं तर ती
जी गोष्ट क्लेम करायला की असं होणार आहे, तसं होणार आहे, हे होणार आहे, तर त्याचा एव्हिडन्स काय हे बघायला पाहिजे. आपण बघायला पाहिजे की कोणत्या बेसिसवर ती गोष्ट सांगायला. काही काही वेळेस काय करते ते हेडलाईन असते आणि अशी काहीतरी खूप अटेन्शन काहीतरी मोठी स्टेटमेंट असते आणि साईडला क्वेश्चन मार्क असते. म्हणजे तुझी अटेन्शन कशी गेन होईल तेवढी मोठी हेडलाईन वाचून आणि तुझं डोकं काय त्या क्वेश्चन मार्कला थोडं इग्नोर करतं. मग ते असं वाटतं की तुला खूप इम्पॉर्टंट वाचायलास तू किंवा काहीतरी असं वाचायलास की रिव्हिशनली म्हणजे काहीतरी नवीन घडणार आहे असं वाचायलास, पण तिथं शेवटी एक क्वेश्चन मार्क असते ते बघायचं विसरून जातात आपण. मग पेपर वाचताना किती क्वेश्चन मार्क ती जी चिन्ह असते त्याला बघणं महत्वाचं आहे. कारण ही जी मीडिया आहे त्या ट्रुथला असं मॅनिप्युलेट करते. आता आपण ह्याला स्टार्टिंगला म्हणलात आपण की तुमचं माइंड मॅनिप्युलेट करायला ही मीडिया, तर असं की ते ट्रुथला असं मॅनिप्युलेट करते की त्याचे इतके पर्स्पेक्टिव्ह दाखवतात, त्यांचे ओपिनियन मांडतात आणि वेगळंच काहीतरी बनवून ठेवतात त्याला घाण, जे की पुन्हा आपल्याला अंडरस्टँड करायला वेळ लागते. मग आपण काय करतो, आपल्याला ते तेवढं ताण द्यायचं नाही ना डोक्याला, मग आपण त्यांचं ओपिनियन घेतो. म्हणून आपण जरा लवकर मॅनिप्युलेट होतो. आणि त्या न्यूज चॅनल वाले अशा वे मध्ये ब्रेन वॉश करतात की म्हणजे त्यांचं, आणि ते न्यूज चॅनल वाले जे बघणारे ऑडियन्स असतात त्यांना ते न्यूज बघतात, ठीक आहे, न्यूज बघून ते काहीतरी ओपिनियन तयार करतात, ठीक आहे, की हे अपक्ष असा आहे, हा तसा आहे, हे लोक असे बेकार आहेत, असं ते न्यूज ऐकून ओपिनियन तयार करतात आणि ते पुन्हा वोट करायला जातात. पण वोट करतात ते आणि त्यांना असं वाटतं की त्यांनी त्यांचं डोकं वापरून वोट केलं. पण खरं म्हणलं तर ते जी त्यांचं ओपिनियन आहे ती त्यांच्या डोक्यात भरवलं गेलेलं असतं. ती जी ओपिनियन आहे ते त्यांचं नसतंय, त्यांनी जसं खरं मानलेलं असतं आणि त्यांना वाटतंय की त्यांनी, आणि ते ज्या गोष्टीनं त्यांनी त्यांचं ओपिनियन घेतलंय, बनवलंय ज्या सोर्सवरनं, ते सोर्सच चुकीचं आहे आणि ते सोर्सच मॅनिप्युलेट, त्या सोर्सनच तुम्हाला मॅनिप्युलेट केलं आणि ते जस्ट रॉंग आहे. आणि ते पर्सन असं फील करते की ते ऍक्च्युली राईट आहे पण ते ऍक्च्युली रॉंग आहे आणि ते इतकी स्टुपिड थिंग आहे, बट ते त्या पर्सनला कळत नाही खूप वेळा. आणि समजा ज्यांना वाटतंय की म्हणजे किती सिंपल गोष्ट आहे आणि माझं डोकं तसं मी इतका वीक नाही की मला कोण बी मॅनिप्युलेट करेल, SMS स्कॅम होते ते नसतात का, कोण बनेगा करोडपती, इस लिंक पर जाके क्लिक करो और करोडो जीतो, असतेच साधी भोळे लोक जी त्या लिंकवर क्लिक करणार आणि अशी आशा असते की त्यांना म्हणजे आपण जर थोडस विचार केला की आपण काय करायला, कोणते न्यूज कन्झ्युम करायला, तर ऍक्च्युली खूप सारा आपला ताण डोक्याचा हलका होता असं वाटतं मला. म्हणजे खरं म्हणजे खूप गोष्टीची गरज नाही आपल्याला कळण्यासाठी. आता त्या जगभरात काय काय चाललंय त्याचं आपल्याला काय म्हणजे तेवढं काही नाही फरक पडत आपल्या मानवी जीवनावर. आता ह्याचं उदाहरण द्यायचं, आता त्या ज्युपिटर ग्रहावर एक तुफान चालू आहे, वादळ चालू आहे 350 वर्षापासून. बरं हा ती माहिती झाली मला त्याचा काही फरक पडणार आहे का? का ती अंबाजोगाईत येईल तुफान? नाही ना. मग राहू दे ना ते तिकडं. आता काय डिप्रेशन मध्ये जातात लोक, त्यांना म्हणजे तेवढं निगेटिव्हिटी नसती पाहिजे, त्यांना थोडी पॉझिटिव्हिटी पाहिजे असते. आणि मला असं वाटतं की जेव्हा ते एक व्यक्ती आहे जी की ती व्यक्ती का न्यूज बातम्या बघायली ती व्यक्ती, आणि आय थिंक ते असावी, त्या व्यक्तीचा असावी दृष्टिकोन होऊ शकते की सगळंच खड्डा जाईले, सगळंच बेकार आहे, सगळेच लोक, सगळेच राजनेते खराब आहे, सगळं सिस्टम खराब आहे, हे खराब आहे, ते खराब आहे, म्हणजे ह्या जगात काही चांगलंच नाहीये असं त्यांचा विचार होऊ शकतो असं वाटतं मला. कारण एक लिमिट असते ना की आपण माणूस म्हणून किती निगेटिव्हिटी हँडल करू शकतो, किती बेकार गोष्टी हँडल करू शकतो, ती एक लिमिट आहे. आणि ते आपण जस्ट तेवढ्या कमी वेळामध्ये तेवढी निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यात भरायला, तर ते मानसिक स्वास्थ्यच्या दृष्टिकोनातून किती बेकार आहे. ते सिनिसिझम तिथून डेव्हलप होते. ते सिनिसिझमची स्टेट आहे की काय आता सगळंच खड्यात आहे, काय करायचं जगून, नुसतं नकारात्मक गोष्टी चालू आहे, कलियुग चालू आहे, ते कशाला मेहनत कशाला मेहनत करायची, काय जगण्यात कारखान आहे सगळं, आणि सगळे करप्टेड आहे, मी पण करप्टेड होतो. मग ते सगळं स्टेटस ती होती, एक चक्रव्यूह, निगेटिव्ह चक्रव्यूह. सारे चक्र आहेत. त्यामुळं दुसऱ्या ग्रहावर जाणं खूप महत्वाचं आहे. परगर ही टॉक्स चॅनल बघून तुमचं डोकं तरी दुसऱ्या ग्रहावर जाईल. हा, आधी पेपर छापून विकत होते आणि आता पेपर विकून छापले जात आहेत, म्हणजे पैसे भेटायले त्यांना. ही करायचे न्यूज जी आहे ते
एका सरकारावर एका पॉलिटिकल पार्टीवर बायस आहे, झुकलेली आहे एका साईडला. म्हणजे कोणतरी, आता तुम्ही बातम्या उघडून बघा ना, नॉर्मल एक्सपेरिमेंट जायचं, बातम्या बघायच्या, एका चॅनलवर मोदीची तारीफ चालू आहे, दुसऱ्या चॅनलवर मोदीची बुराई चालू आहे. म्हणजे सगळीकडे असं एक विकली गेलेली मीडिया. आता 2019च्या इलेक्शन मध्ये जी ऍड मधून जी पैसा भेटत होता ते सरकारने 25% वाढविला. मग किती प्रॉफिट आहे ह्यांना, जर जी आता जी सत्तेत आहे त्या पार्टीला जर ही केलं, त्यांच्यावर चांगल्या गोष्टी म्हणल्या, ऍड भेटायलात, पैसा भेटायलाय. न्यूज चॅनल वाले मग ते रुलिंग गव्हर्नमेंट जे आहे त्याबद्दल कधी क्रिटिसाइज करणारच नाही, आणि क्रिटिसाइज केले तर त्यांचा बिझनेस बंद होईल. सिंपल लॉजिक आहे. आणि होतंय ना, आणि काही जे जर्नलिस्ट असतात, जे पत्रकार असतात, त्यांना अब्यूज करतात. आता ज्यांना वाटतंय ना की मी जर्नलिस्ट होईल आणि डोळे उघडेल लोकांचे, त्यांच्यासाठी मग ते ही होत आहे की त्यांनी करायचा प्रयत्न केला की बाकीचे जे लोक आहेत ते त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. त्या जर्नलिस्टला इतकं अब्यूज केलं जातंय त्या केसेसहून, त्याचं जगणं हराम करून टाकतात लोक. आता करणारच ना, आता ते गरीब माणूस, त्याच्याकडे कुठे पैसा आहे, पण बिझनेसमॅन, राजकीय नेते, भरपूर पैसा आहे, पाण्यासारखा पैसा व्हायला त्यांच्याकडे. मग ते गरीब माणसाचा आवाज कसा वर येऊ देतात. म्हणजे जर्नलिस्ट काम असतं ओरिजिनली, जर्नलिस्टचं काम असते की जेव्हा काही घटना होते तर त्याचं ओपिनियन सोडून एक इन्फॉर्मेशन त्यांना ऑडियन्सला प्रोव्हाइड करावी, आणि मग ऑडियन्स जे आहे ते ऑडियन्स त्यांचं डोकं वापरून बिलीव्ह करणार ज्या गोष्टीवर त्यांना बिलीव्ह करायचं. ती कंट्रोलिंग येते, म्हणजे ती तुझं ओपिनियन पण असं कंट्रोल करते आणि तुला ब्रेन वॉश करते अशा वे मध्ये. आणि बरं, भारतात तरी ठीक आहे, चायनात बघितलंस का, त्यांच्या प्रत्येक मीडियावर त्यांचा कंट्रोल आहे. काय सांगणार ती कंट्रोल आहे, काय बॅन होणार, कोणते ऍप चालणार, गुगल, युट्यूब काही चालत नाही तिथं, सगळे बॅन आहेत. ती त्याला मग डेमोक्रेसी कसं म्हणता येईल. सगळ्याच ह्याच्यावर त्यांनी बंदी आणलेली, कीवर्ड्सला बॅन केलेलं आहे. मग सरकारला तू कधीच क्रिटिसाइज करू शकत नाही. आणि पियुष ही एक गोष्ट आहे, ते डिबेट्स होते आणि त्याचे टॉपिक बघितलेस ना तू, पाकिस्तानला शिवाय दिलेले आहेत, राम मंदिर, मोदीवर काहीतरी चर्चा, असंच काहीतरी 15-20 डिबेट ह्याच्यावरच. आणि कोण डिबेट करते का अशा जी मेजर ह्युमन प्रॉब्लेम्स आहेत. क्लायमेट चेंजवर मी कोणत्याच भारतीय न्यूज चॅनलवर बोलताना ऐकलं नाही. आता लक्षात नाही, क्लायमेट चेंज झालं, अनएम्प्लॉयमेंट, फार्मर जे सुसाईड करायचे, स्टुडंटचे काय हाल, एक्झाम, तिचं किती डिसऑर्गनायझेशन आहे, किती अव्यवस्था आहे ह्या म्हणजे भारतीय सिस्टमची, ती सगळं दाबलं चाललंय. बाकीचे जी मसालेदार विषय आहेत त्यांना वरी आणून त्याच्यावर जे न्यूज जे खरे टॉपिक आहे ज्याच्यावर जनतेचं लक्ष जायला पाहिजे, ते त्या खऱ्या टॉपिक्सला साईडला ठेवून ते एक सर्कस मांडल्यासारखं मांडतात आणि लोकांचं अटेन्शन गेन करायचं ट्राय करतात. आणि त्यात ते जोकर बी आणतात ना तसेच त्या सर्कस मध्ये, तसेच बॉम्ब लायलेले जोकर पण असेच आणतात की असे काहीतरी ते करून दाखवणार, आणि एंटरटेनमेंट आहे, एक्साइटिंग आहे, बघायला मजा येते का नाही, किती मजा, मला बी येते. पण कारण जे खरं आहे ते बोरिंग असते, मान्य करावं लागेल. खरं बोरिंग असते, खरं पचायला अवघड जातं. ट्रूथ इज ऑफ्टन बोरिंग, आणि पचायला बी अवघड होते. आधीच खायलेलं पच नाही ती मसाल्याचं खो आणि पुन्हा ट्रूथ कधी पचवणार आहे. आणि म्हणजे ऑडियन्सला असं माहित असलं पाहिजे की आपण जे न्यूज बघतो तर ते आपण त्या न्यूजवाल्यांना पॉवर देतो की ते आपल्याला कोणत्या प्रकारच्या भावना आपल्या डोक्यात टाकायच्या, कोणत्या प्रकारचे इमोशन आपल्या डोक्यात टाकायचे, आपण त्यांना पॉवर द्यायलो. आणि असं नाही की कोणी चांगले कोणी वाईट आहे, ते आपलं ओन ओपिनियन असतंय. तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय ना, मग तुमच्या हातात आहे कोणाला द्यायचं. कोणाचं ऐकून देणं काय बरोबर नाही. मग सगळ्या पार्टी करप्ट असतील तरी तुम्हाला कोणतं चूज करायचं तुमच्या हातात. कोणत्या गोष्टीला पण बेकारात बेकार गोष्टीला एक ट्रेंड म्हणून वापरतो. आणि काय एक्साइटिंग, आता त्या एक्साइटिंगच्या ह्याच्यात ते असे पण शो चालू होतात रहस्यमय. ते गरज आहे का? म्हणजे एक न्यूज प्लॅटफॉर्मचा अर्थ काय आहे की एक चांगल्या घडामोडी दाखवणं किंवा जे इम्पॉर्टंट आहे ते दाखवणं. नाही, मला ही रहस्य जाणून घ्यायचंय आणि ती रहस्य सांगायला 2 तास घालते. मे माउंटन चढ राहू, काहीतरी झालं, म्हणजे उगाच टाइम वेस्ट चालू आहे. आणि ते बघायला मजा येईल आपल्याला. आणि खरं म्हणलं तर आपल्याला आवडतात निगेटिव्ह बातम्या आणि ही ड्रामा. किती म्हणलं तरी आपण बिग बॉस बघणारच.
इंटरेस्टिंग आहे. भांडणं बघायला खूप हा. मजा येते. शेजारी भांडण चालू असलं तर पहिल्यांदा बाहेर पळत पळत जाणार आपण. कोण मेलं तरी आपण तितकं पळत जाणार नाहीत, पण भांडणं शेजारी चालू ते असलं काइंड ऑफ माणसांचं ह्युमन नेचर हा. असतं. पण असं थोडी की मग ते आपल्या ह्युमन नेचरला आपण स्वतःला कंट्रोल करून हा. नाही द्यायला पाहिजे. आपण ते कंट्रोल ठेवलं पाहिजे की आपण काय करायचं. मी बातम्या बघत नाहीत, मला तेवढं सहनच होत नाही. तेवढी निगेटिव्हिटी आधी कसं बसं जागायचं मी त्यात त्यात तेवढी निगेटिव्हिटी म्हणल्यास कसं एवढ्याच पाण्यात वाहून जाईल मी. मग तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला तेवढी खरंच माहिती गरज आहे का काय करायचंय तुम्हाला. बर मान्य आहे त्या गाजामध्ये उपाशी मारायलेच लोक, पण आपल्या देशात बघा ना काय बघा ना आपल्या देशात बी ते फिरतीची माणसं येऊन झोपडी करून राहिले, त्यांना बी जेवायला नाही. ऑल आईज ऑन काय होतं ते ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन का काहीतरी ऑल आईज ऑन इंडिया, कारण ऑल आईज ऑन इंडियन आपल्या युथची अनएम्प्लॉयमेंट. हा ऑल आईज ऑन गुटखा, जे ऍडिक्शन व्हायलेत आपल्या इंडियामध्ये, ज्या आपल्याकडे बेकार गोष्टी चालल्या. ऑल आईज ऑन पोल्युशन, आपण जे निसर्गाचं हार्म करायलो. आणि ही जी पॉलिटिकल बायस असते, म्हणजे आता काही काही न्यूज चॅनल बीजेपीच्या साईडनं असतात, काही काही काँग्रेसच्या साईडनं असतात, तसं अजून एका गोष्टीला बायस असतं चॅनल की मोठ्या शहराच्या जास्त बातम्या देतात. मुंबईमध्ये 1 तास लाईट गेली की मुंबईमध्ये 1 तास लाईट गेली, 50 बातम्यामध्ये ती एक बातमी. म्हणजे किती बेकार अवस्था चालू आहे आणि आपण कोणत्या गोष्टीला लक्ष द्यायलो. बरं ठीक आहे ना, त्या पोर्शन 2 जण उडवलं, एक दिवस असते, आठवडाभर तेच काय, बाकीच्या बातम्या आहेत, बाकीचे लोक मारायलेत, बाकीच्या धडका व्हायल्यात. आणि ही जी थिंग आहे की असे जेव्हा इन्सिडेंट होतात, ठीक आहे, तेव्हा अशी इन्सिडेंट होते ते पब्लिकला कळत आहे आणि त्याच्यावर एक पब्लिकचं आउटरेज होत आहे की असं का झालं, हे इलॉजिकल आहे. पण जोपर्यंत इन्सेंटिव्ह चेंज होत नाहीत तोपर्यंत हे सिस्टम असंच राहणार आहे. ते सिस्टम चेंज व्हायला पाहिजे. आता समजा ही पोस्टचा ऍक्सिडेंट, समजा त्या कोण जे पोरग होतं त्याला समजा पनिशमेंट भेटली त्याला, ठीक आहे, पण असं थोडी की सगळं फिक्स झालं, सिस्टम फिक्स झालं नाही आहे, सगळं सेमच आहे. इट जस्ट की पब्लिक जेव्हा आउटरेज करते, पब्लिक जेव्हा राग करते, ठीक आहे, तेव्हा ते काहीतरी ऍक्शन घेतात. पण नॉर्मली तर ऍक्शन होत नाहीत ना. ते सिस्टम चेंज व्हावं लागतं आणि सिस्टम चेंज करण्यासाठी आपल्याला सिस्टम कशा वे मध्ये चुकीचं चालेल हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि सिस्टम चेंज करण्यासाठी आपल्याला ऍक्च्युली मध्ये आपले डोळे उघडावे लागतात आणि आपल्याला जे सर्कस दाखवलेलं आहे, आपल्याला ज्या न्यूज चॅनलचं सर्कस दाखवलेलं आहे, ते सर्कस सोडून आपण रिअल प्रॉब्लेम्स कडे बघायला पाहिजे की ह्या प्रॉब्लेम्स आहेत. आणि आपण दुसऱ्या देशातल्या चांगल्या गोष्टी बघायला पाहिजेत की हा त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या आहेत. आणि आपण ऍक्च्युली मध्ये आपल्या गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करायला पाहिजे. आपण आपल्या देशातल्या थिंग्सला क्रिटिसाइज केलं पाहिजे की ह्या गोष्टी आहेत, ह्या बरोबर काम करत नाहीयेत. आपल्याला आपल्या स्वतःकडे बघता यायला पाहिजे, आपल्या शहराकडे बघता यायला पाहिजे, आपल्या एका सोसायटीकडे बघता यायला पाहिजे की ह्या गोष्टी चुकीच्या चालल्यात. आणि आपल्याला एक माझा देश, माझे लोक, माझं घर, ते एक माझं पण वाटलं पाहिजे आपल्या ह्या देशाबद्दल. ते एक असे विचार झाले की देश काय नसते, मग सगळं हे म्हणजे ते एक माझं पण आल्याशिवाय ते आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नाहीत. आपण ती म्हणजे आपण असा विचार करतो की आपलं एवढं घर आहे आणि बाकी बाहेरचे चाललंय, मला त्याच्यावर काय फरक पडत नाही. पण आपण एक सिटीजन म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. कुठे चाललाय, जे युथ आहे त्यांना काही फरक पडत नाहीत की कसे प्रोग्रेस व्हायलात गोष्टी. आणि आपण क्रिटिसाइज करायला पाहिजे. क्रिटिसाइजची डेफिनेशनच माहित नाही लोकांना. क्रिटिसाइज म्हणजे जी चुका आहेत त्या बाहेर काढायच्या, आणि न्यूज काय करते त्याच चुकाला दाबून टाकताय, ज्या चुका आहेत त्याला लपवत आहे आणि दुसऱ्याच गोष्टीला भाव देत आहेत. म्हणजे आपण असं तरुण म्हणून जागरूक व्हायला पाहिजे आणि भारताचं भविष्य उज्ज्वल करायला पाहिजे. तेवढंच आजच्या पॉडकास्टमध्ये परगाईच्या. पुढच्या पॉडकास्टमध्ये बघू. हा बघण्यासाठी